शिवसेनेच्या सत्ता संघर्षामध्ये पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टाचा दरवाजा हा ठोठावला गेलाय आणि यावेळी मुद्दा आहे तो थेट लोकसभेतील शिवसेनेच्या खासदारांचा। पण या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्त्वाची गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे। सध्या शिवसेनेशी संबंधित सुप्रीम कोर्टामध्ये दोन वेगवेगळी प्रकरणं आहेत। एका प्रकरणामध्ये शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह कुणाचं आहे यावर ठाकरे आणि शिंदे गटामध्ये कायदेशीर लढाई सुरू आहे, तर दुसरं प्रकरण ठाकरे गटामधून शिंदे गटात विलीन झालेल्या 6 खासदारांबाबतचं आहे। आणि आजच्या व्हिडिओमध्ये हेच पाहायचंय की फुटीर 6 खासदारांबाबतच्या सुनावणीमध्ये सर्वोच्च न्यायालयाने ठाकरेंची बाजू घेतली आहे की शिंदेंची बाजू घेतली आहे। सुनावणीमध्ये सिब्बलांनी नेमके कोणकोणते मुद्दे मांडलेले आहेत। नमस्कार, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। सगळ्यात आधी जाणून घेऊया की ठाकरे गटातून शिंदे गटात गेलेले 6 खासदार नेमके कोण आहेत। बघा, परभणीचे खासदार संजय जाधव, मुंबई उत्तर पूर्वचे खासदार संजय दिना पाटील, यवतमाळ वाशिमचे खासदार संजय देशमुख, हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर, धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वागचौरे हे 6 खासदार शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेमध्ये गेलेत। या 6 खासदारांच्या प्रवेशानंतर लोकसभेत ठाकरे गटाचं संख्याबळ 9 वरून 3 वर आलं, तर शिंदे गटाचं संख्याबळ वाढलं। ठाकरे गटाकडे आता अरविंद सावंत, अनिल देसाई आणि राजाभाऊ वाजे हे 3 खासदार आहेत। आता खरी गोष्ट इथूनच सुरू होते। या 6 खासदारांच्या शिंदे गटातील प्रवेशाला लोकसभा अध्यक्षांनी मान्यता दिली, पण ठाकरे गटाने या निर्णयाला सुप्रीम कोर्टामध्ये आव्हान दिलंय। ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी ही याचिका दाखल केली आहे आणि ठाकरे गटाचा दावा आहे की हा निर्णय केवळ राजकीय दृष्ट्या नव्हे तर घटनात्मक दृष्ट्या सुद्धा चुकीचा आहे। ठाकरे गटाचा युक्तिवाद नेमका काय आहे ते बघा, पक्षांतर बंदी कायद्याच्या 10व्या अनुसूचीकडे ठाकरे गटानं न्यायालयाचं लक्ष वेधलंय। त्यांचं म्हणणं आहे की केवळ काही खासदारांनी स्वतंत्रपणे निर्णय घेऊन दुसऱ्या पक्षामध्ये प्रवेश केला म्हणून त्याला राजकीय पक्षाचं विलीनीकरण असं म्हणता येणार नाहीये। मूळ पक्षाचं विलीनीकरण झालेलं नसताना 6 खासदारांनी घेतलेला निर्णय कायदेशीर दृष्ट्या टिकतो का हा प्रश्न ठाकरे गटानं उपस्थित केलाय। सुप्रीम कोर्टात ठाकरे गटाच्या वतीनं ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल आणि देवदत्त कामत यांनी जोरदार युक्तिवाद केलेला आहे। लोकसभा सचिवालयाच्या निर्णयामुळे ठाकरे गटाचं लोकसभेतील संख्याबळ 9 वरून 3 वर आलेलं आहे आणि त्यामुळे या निर्णयाचा थेट परिणाम होत असल्याचं सांगत लोकसभा अध्यक्षांच्या निर्णयाला तात्काळ स्थगिती देण्यात यावी अशी मागणी कपिल सिब्बलांनी केली आहे। पण इथंच ठाकरे गटाला मोठा धक्का बसलाय, कारण सुप्रीम कोर्टानं सध्या या निर्णयाला स्थगिती द्यायला नकार दिलाय। म्हणजेच आत्ताच्या क्षणी लोकसभा अध्यक्षांनी दिलेली मान्यता कायम आहे आणि शिंदे गटाला लोकसभेमध्ये मिळालेलं स्थान अबाधित राहणार आहे। मात्र याचा अर्थ ठाकरे गटाची याचिका फेटाळली गेली आहे असं अजिबात नाहीये। तर सुप्रीम कोर्टानं या प्रकरणाची दखल घेतली आहे। लोकसभा अध्यक्षांचं कार्यालय आणि संबंधित खासदारांसह ज्या प्रतिवादींना अद्याप नोटीस मिळालेली नाहीये त्यांना नोटीस बजावण्याचे आदेश न्यायालयानं दिलेले आहेत। थोडक्यात लक्षात घ्या, ठाकरेंचे खासदार कपिल सिब्बल यांनी काय सांगितलेलं आहे, तर कपिल सिब्बलांच्या मते ठाकरेंचा पक्ष हा एक मोठा पक्ष आहे आणि यातले फक्त 6 खासदार वेगळे झाले आणि त्यांनी स्वतःला वेगळा गट म्हणवणं, स्वतःला पक्ष म्हणून घेणं आणि तो पक्ष शिंदे गटामध्ये विलीन करणं हे योग्य नाहीये। कारण 6 खासदारांचा पक्ष किंवा 6 खासदारांचा गट होऊ शकत नाही, कारण 6 पेक्षा जास्त संख्या ही तर ठाकरेंच्या पक्षामध्ये आहे। त्यामुळे कपिल सिब्बलांचं असं म्हणणं आहे की जे खासदार गेलेले आहेत ते खासदार हा त्यांचा एक गट आहे हे म्हणणं चुकीचं आहे। तर बघा, आता शिंदे गटाच्या वकिलांनी काय म्हटलंय। शिंदे गटाची बाजू ज्येष्ठ वकील नीरज किशन कौल यांनी मांडलेली आहे। या प्रकरणावर सविस्तर उत्तर दाखल करण्यासाठी या शिंदे गटाच्या वकिलांनी वेळ देण्यात यावा अशी मागणी न्यायालयाकडे केली आहे। म्हणजेच आता शिंदे गटाला आपली कायदेशीर बाजू सविस्तरपणे मांडावी लागणार आहे। याच सुनावणी दरम्यान सुप्रीम कोर्टानं एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न सुद्धा उपस्थित केलाय। न्यायमूर्ती PS नरसिंह आणि न्यायमूर्ती अलोक अराधे यांच्या खंडपीठानं स्पष्ट केलंय की अंतिम निर्णय घेण्यापूर्वी या प्रकरणातील सर्व संबंधित पक्षकारांना आपली बाजू मांडण्यासाठी योग्य आणि पुरेशी संधी मिळाली होती का, आणि हाच या प्रकरणामधील कळीचा मुद्दा ठरू शकतो। आता पुढच्या सुनावणीमध्ये याच प्रश्नाभोवती कायदेशीर लढाई अधिक तीव्र होण्याची शक्यता सुद्धा आहे। कारण बघा, सुप्रीम कोर्टासमोर फक्त 6 खासदार शिंदे गटात गेले की नाही एवढाच प्रश्न नाहीये, तर त्यापेक्षा मोठा प्रश्न आहे की या विलीनीकरणाची प्रक्रिया घटनात्मकदृष्ट्या योग्य होती का आणि लोकसभा अध्यक्षांनी घेतलेला निर्णय कायदेशीर प्रक्रियेच्या कसोटीवर टिकतो का।
त्यात पावसाळी अधिवेशनामध्ये जर डिलिमिटेशनचं बिल काढलं तर त्या बाजूने या 6 खासदारांची मतं जाऊ नयेत आणि म्हणून या 6 खासदारांबाबत लवकरात लवकर निकाल सर्वोच्च न्यायालयानं द्यावा असं ठाकरेंचं मत होतं। पण सर्वोच्च न्यायालयानं थेट 2 आठवड्यांनंतर सुनावणीची तारीख दिल्यामुळं ठाकरेंचा मनसुबा सध्या तरी साध्य होणार नाहीये असंच दिसतंय। त्यामुळे बघा सध्या तरी शिंदे गटाला मोठा दिलासा मिळालेला आहे, कारण सुप्रीम कोर्टानं लोकसभा अध्यक्षांच्या निर्णयाला स्थगिती दिलेली नाहीये। पण ठाकरे गटासाठी सुद्धा लढाई संपलेली नाहीये, कारण सुप्रीम कोर्टानं याचिका स्वीकारून संबंधित पक्षांना नोटीस बजावली आहे। म्हणजे ठाकरे गटाचे ज्यांच्यावर आरोप आहेत त्यांना नोटीस बजावलेली आहे आणि पुढील सुनावणी 2 आठवड्यांनी होणार आहे असं सांगितलंय। आता या 6 खासदारांचं विलीनीकरण कायदेशीर ठरून शिंदेंचं पारडं जड होणार आहे की ठाकरे गटाला दिलासा मिळणार आहे? लोकसभा अध्यक्षांचा निर्णय सुप्रीम कोर्टाच्या कसोटीवर टिकणार आहे की त्यावर सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण होणार आहे? याची उत्तरं आता पुढच्या सुनावणीत मिळतील। शिवसेनेच्या सत्ता संघर्षातली ही सुनावणी सुद्धा अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे, कारण बघा हा केवळ 6 खासदारांचा प्रश्न नाहीये किंवा त्यांच्या विलीनीकरणाचा प्रश्न नाहीये, तर पक्षांतर बंदी कायदा आणि लोकसभा अध्यक्षांच्या अधिकारांबाबत सुद्धा सुप्रीम कोर्टाकडून पुढे काय महत्त्वाचे निर्णय घेतले जातात का, नियम टाकले जात आहेत का, हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे। थोडक्यात सध्या सुप्रीम कोर्टामध्ये ठाकरे आणि शिंदे गट यांच्या 2 सुनावणी सुरू आहेत। एक सुनावणी आहे ती म्हणजे शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबतची आणि दुसरी सुनावणी आहे 6 खासदारांच्या शिंदे गटातल्या विलीनीकरणाची। आता यातल्या दोन्ही सुद्धा सुनावणीचा अंतिम निकाल नेमका कधी लागणार आहे हे खरं तर आता पुढचा काळच ठरवेल। शिवसेना पक्षाच्या चिन्हाची आणि शिवसेना पक्षाच्या नावाची सुनावणी 2 वर्षांपासून चालू आहे। आता सुद्धा ही सुनावणी मध्यंतरी बंद पडलेली होती, पण आता ही सुनावणी पुन्हा एकदा सुरू झालेली आहे। आता इथून पुढे जी दुसरी सुनावणी सुरू झाली आहे ती आहे शिवसेनेतल्या 6 फुटीर खासदारांबाबतची। त्यामुळे या दोन्ही सुनावण्यांमध्ये निकाल कुणाच्या बाजूने लागणार आहे आणि हा निकाल कधी लागणार आहे हे सुद्धा महत्त्वाचं आहे। जर हा निकाल बरोबर पुढच्या पंचवार्षिक निवडणुकांच्या आधी लागला, सुनावणीच्या निकालाचा निवडणुकांच्या निकालावर सुद्धा परिणाम होऊ शकतो। त्यामुळे भविष्यात शिवसेना पक्ष कुणाचा आणि शिंदे गटात गेलेले 6 फुटीर खासदार याबाबत कुठला निकाल लागतोय, या दोन्ही सुद्धा निकालांवर सगळ्या शिवसैनिकांचं लक्ष लागलेलं आहे। तुम्हाला काय वाटतंय, ठाकरे गटामधून शिंदे गटामध्ये गेलेले 6 फुटीर खासदार यांच्याबाबत निकाल काय येईल? शिंदे गटाच्या बाजूने येईल की ठाकरे गटाच्या बाजूने येईल? तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ऑनलाईन नेताला फॉलो आणि सबस्क्राईब नक्की करा।